अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी कामी 3 दिवसांपासून खासदार निलेश लंके पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करीत आहेत। आज खासदार लंके यांच्या आई शकुंतला लंके या उपोषणस्थळी दाखल झाल्या। यावेळी मुलाच्या उपोषणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार लंके यांच्या आईंना अश्रू अनावर झाले। यावेळी त्यांनी सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी असंही सांगितलं। बोला, माझ्या मुलं आज 3 दिवस झालं आंदोलन केलेले, 3 दिवस झालं अन्न पाण्याचं पण नाही, पण सरकार काही मला घ्यायना। आम्हाला 3 दिवस झाले झोप नाही। माझा मुलगा उपासापाशी बसला इथं 3 दिवस 3 रात्री झाले उपासापाशी बसला। आम्हाला पण झोपायचं, माझं सगळं कुटुंब आम्ही उपासापाशी घरी आहे। सरकार लवकर दखल घ्यायना। तर आजच्या उपोषणाला दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड देखील उपस्थित झाल्या होत्या। यावेळी त्यांनी शहरात वाढलेल्या गुन्हेगारी, चोरी तसेच इतर गुन्ह्यात वाढलेल्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त करत शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सरकारनं हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आज या ठिकाणी निलेश लंके साहेब खासदारांनी जे आंदोलन केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आले। साहेब पण आमचे असेच आंदोलन करायचे, मला त्यांची आठवण झाली म्हणून मी त्यांना भेटायला आले। आणि महिलांचे खूप प्रश्न सुरक्षेसंबंधी नगरात झालेले आहे। चेन स्नॅचिंग वगैरे, छेडछाड महिलांची असे खूप वाढलेली आहे। याच्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही। प्रशासनाने याबद्दल काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि खासदार साहेबांनी जे आंदोलन केलेले आहे त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी लागेल।